यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अंगणवाडी सेविकांना करावे लागणार जनगणनेचं काम। उन्हाळ्याची सुट्टी आता ठरतीये कर्दनकाळ। भर उन्हामध्ये अंगणवाडी सेविकांना फिरावं लागणार आणि भर उन्हामध्ये अंगणवाडी सेविकांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार का? नमस्ते ताईंनो, माझी अंगणवाडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ताईंनो, काल मी व्हिडिओ लावला होता आपल्या अंगणवाडी सेविकांना जनगणनेचं काम ह्या 14 मे पासून तर 14 जून पर्यंत लावण्यात येणार आहे। तर मी जो व्हिडिओ लावला त्याला भरपूर ताईंनी प्रतिसाद दिला, कारण खरी आणि ऑथेंटिक माहिती फक्त आपल्या चॅनलवर मिळते हे ताईंना माहीत आहे। त्यामुळे ताईंनी काही प्रमाणात विचार केला की काम करायचं आहे, कारण मोबदला हा देखील 10,000 रुपये इतका मिळणार आहे। परंतु काही ताई म्हटलं, ताई हे मोबदलाही देत नाही, आम्हाला मोबदलाही नको, आम्हाला कामही नको, आम्हाला हक्काची उन्हाळी सुट्टी पाहिजे। तर मी जो व्हिडिओ लावला होता तो असा होता की ज्यांना गरज आहे त्यांना करू द्या, आणि आपल्याकडे सर्वे अपडेटेड असतो, त्यामुळे अपडेटेड सर्वे अंगणवाडीत बसून देखील आपण त्यांना माहिती पुरवू शकतो। आणि हा सर्वे आणि हे काम जनगणनेचं आपल्याला जिल्हा परिषदच्या शिक्षक किंवा शिक्षिकेसोबत करायचं आहे, आपल्या एकट्याला करायचं नाही। ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करा, ज्यांना नाही जमणार त्यांनी नका करू। परंतु मी हा व्हिडिओ लावण्याचं मुख्य कारण म्हणजे हे काम सगळ्या अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना कंपल्सरी नाही, हे ध्यानात घ्या। ज्या मराठी शाळेत नवनियुक्त शिक्षक किंवा बदली होऊन नवीन शिक्षक आलेले असेल आणि त्यांना त्या गावातलं काही माहीत नसतील, नवीन असतील, फक्त त्याच ठिकाणी आपल्या सेविकांच्या ऑर्डर काढल्या जाणार आहे आणि आपल्याला त्यांना जनगणनेसाठी मदत करायची आहे। तर हे पूर्ण ऐच्छिक काम आहे, ह्याच्यावर कुठलंही तुमच्यावर याच्यावर दडपण नाही आहे, दबाव नाही आहे। तुम्ही हे काम नाकारू पण शकता आणि ज्यांना करायचे त्यांनी हे काम करू पण शकता। त्यामुळे जनगणनेचं काम हे ज्या ताईंना योग्य वाटतं किंवा त्या करू शकतात असं त्यांना वाटतंय त्यांनी करायला हरकत नाही असं मला वाटतं। कारण ज्या गरजवंत ताई आहे त्यांना खर्चाची ताणाताण होते, ओढाताण होते, तर उन्हाळ्यामध्ये अजून काही सोर्स नसेल, काही दुसरं प्लॅनिंग नसेल तर त्या ताई जनगणनेचं काम स्वीकारू शकतात। परंतु हे पूर्ण ऐच्छिक आहे, मी पुन्हा पुन्हा सांगते, हे कंपल्सरी नाही। त्यामुळे आपल्या मोठ्या प्रमाणावर ताई नाराज होत आहेत। साहजिकच आहे, आपल्याला योजनाबाह्य कामं लादली जातात आणि एखादं काम स्वीकारलं की त्यानंतर आपल्या अंगावर परत दुसरं काम येतं। जबाबदारी घेतली की अजून जबाबदारी वाढत जाते, त्यामुळे कदाचित ताई नाही म्हणत आहेत। परंतु ज्या ताईंना वाटतंय की आपल्याला योग्य मोबदला मिळतोय त्या ताईंना करू द्या, काही हरकत नाही। अदरवाईज बाकी हा निर्णय ऐच्छिकच आहे, एवढंच मला ह्या व्हिडिओतून सांगायचं होतं। आपल्या चॅनलवर जे ऑथेंटिक व्हिडिओ पाठवले जातात, खरी माहिती पाठवली जाते, जर तुम्हाला ती आवडत असेल तर नक्कीच आपले व्हिडिओ शेअर करत राहा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा। धन्यवाद ताईंनो, जय महाराष्ट्र।